न्यायालयातून स्थगिती आदेशाची कागदपत्रे मिळवून देण्यासाठी 2,500 रुपयांची लाच घेणारा लाचखोर शिपाई संतोष तुकाराम माने यास नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात ताब्यात घेतले। याबाबत सविस्तर वृत्त असे की नवी मुंबई येथील वाशी सेक्टर 11 येथील एका अनधिकृत इमारतीच्या बांधकामाबाबत सिडको कार्यालय व नवी मुंबई महानगरपालिका कार्यालयात तक्रारदार यांनी तक्रार दाखल केली होती। सदर तक्रारीच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका व सिडको कार्यालयाकडून सदर इमारतीच्या सोसायटीला इमारत निष्कासित करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती। सदर नोटीसच्या अनुषंगाने संबंधित सोसायटीने प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी सीबीडी बेलापूर 9 कोर्ट बेलापूर कारवाई विरोधात स्थगिती मिळण्यासाठी न्यायालयात अपील दाखल केले। त्या अनुषंगाने न्यायालयाने निष्कासन कारवाई स्थगिती दिल्याने तक्रारदार यांनी न्यायालयात स्थगिती आदेशाची कागदपत्रे मिळण्याकरिता अर्ज दाखल केला होता। सदर अर्जामधील कागदपत्रे मिळवून देण्याकरिता लोकसेवक शिपाई संतोष माने यांनी तक्रारदार यांच्याकडे 2,500 रुपयांची मागणी करत असल्याची तक्रार नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिनांक 6 मे रोजी प्राप्त झाली। मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने 6 मे रोजी पंचासमक्ष केलेल्या लाच मागणी पडताळणी वेळी लोकसेवक हे 2,500 रुपयांची मागणी करत असल्याचे उघड झाले होते। त्यानुसार दिनांक 7 मे रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान लोकसेवक संतोष माने यांना तक्रारदार यांच्याकडून 2,500 रुपये अशी लाचेची रक्कम पंच साक्षीदार यांच्या समक्ष स्वीकारताना रंगेहात पकडून त्यांना ताब्यात घेण्यात आले। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।